याचा फायदा असा आहे की जो भास आहे तर सत्स्वरूपाचा संघ भास कशामुळे आहे तर आपण आत्मरूप आहोत किंवा परमात्मरूप आहोत हा जो म्हणजे आपला असण्याचा जो म्हणजे सत्स्वरूपाचं जे ज्ञान आहे ते लोपलं आणि ते आपल्याला देह मन बुद्धी ह्याच्याकडे लागलं. तर ते परत त्या आत्मतत्वाकडे लागण्यासाठी जसं आगीच्या जवळ वस्तू ठेवली तर ती आपोआप पेटते तसं त्या मूळ रूपाला जायला आपलंच रूप आहे पण ते जायला त्याचं चिंतन झालं तर ते तद्रूप व्हायला सोपं जातं. असं मी बोलू का? हां ह्याचं तर उदाहरण दिलेलं आपल्या मरण माशी आहे. मरण माशी जी किड्याला आणून ठेवते आपल्या घरट्यात आणि त्याला टोचते. त्या टोचण्यामुळे त्याला सतत त्याचा भीती कुठे ते स्मरण होत राहते ही येणार आपल्याला टोचणार. ह्या सतत स्मरणाने पुढे त्याची ती पण म्हणजे किडा पण कुंभार माशी होती. हेच आहे त्यांनी नामस्मरण सांगितलं. सतत तुम्ही ईश्वर स्मरण करून 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 सतत तुम्ही परब्रह्म कसं होणार नाही तुम्ही होता म्हणजे तसं तुम्ही होऊ शकता. जर ते किड्याचं जर कुंभार माशी होऊ शकते तर तुम्ही काय नाही होणार कारण तुम्ही पण आहातच मुळात पण तुम्हाला तर भान नाही आहे की आपण ईश्वर स्वरूप आहोत. म्हणून जर सतत स्मरण केलं मग भयपोटी हो प्रेमापोटी हो कोणत्याही ह्याने असो तर तुम्ही पण तोच ईश्वर स्वरूप होता असं त्यात त्याने उदाहरण घेतलं. म्हणजे काही ठिकाणी असं म्हटलं की जो ज्या गुणाचं आपण चिंतन करतो तो गुण आपल्यामध्ये येतो. प्रकट होतो. बरोबर. आणि इथे तो ऑलरेडी आहे. म्हणजे ह्याचं उदाहरण कसं घेता येईल की आरशावर घाण लागलेली आहे आणि आरशात आपल्याला आपला चेहरा पाहायचा आहे तर आपला चेहरा पाहिल्याला आपण अगदी फोकस करून पाहिला तर थोडा थोडा चेहरा दिसतो पण मग मध्ये काहीतरी लागलं आहे ते आपण नाही हे पण आपल्याला लक्षात येतं. म्हणजे समजा एखाद्याला लहान मुलाला माहिती नाही आपण आरशावर मिशी काढून ठेवले आणि त्याने आरशात पाहिलं तर त्याला वाटतं आपल्याला मिशी आली पण ते जर मिशी नसलेला तू आहेस असं त्याला सांगितलं आणि त्यांनी नीट बघितलं तर मग काही वेळांनी त्याला कळतं की ती मिशी आपली नाही ते आरशावर आहे. तसं सतत आत्मनुसंधान केल्यानंतर तो आत्मतत्वाचा जो प्रकाश आहे तो आपल्यातला बाहेर यायला लागल्यावर अनात्म पदार्थ त्याच्यापेक्षा वेगळे जाणवायला लागतात आणि ते जाणवलं की मग आपण तसे नाही ही हे वाढत गेलं की नंतर तो आत्मस्वरूपापर्यंत पोचतो. असं ब्रह्मसंबंधाचा हे घेतला की त्या माणसाने त्या मुलीचं सारखं चिंतन केल्यामुळे आणि त्याची इच्छा अपुरी झाल्यामुळे तो तिकडे तसं नाही. हां त्यात मी तुला सांगतो मला असं जाणवतं असं कारण तो धर्मसंबंध हा विषय वाचण्यातून झालेला ते आलेलं असतं त्याच्यात त्याची विषय वाचना आणि त्याच्या चिंतनाने तो तिच्यावर प्रेम करतोय आणि त्याला भोगाच्या चिंतनाने म्हणजे तिने फक्त त्यांनी तिच्या रूपाचं चिंतन केलं असतं तर कदाचित एखाद जन्म मुलीचा पण मिळाला असता. म्हणजे जसं त्यांनी तिचं चिंतन केलं म्हणून त्याची वासना अपूर्ण राहिली म्हणून तो परत तिच्या त्या वातावरण तिच्या जन्मामध्ये तिच्या समोर आला असं काहीतरी नाही. बरोबर आहे. नाही हे पण बरोबर आहे पण तिथे तिच्या चिंतनापेक्षा तिच्याबरोबर भोग घेण्याचं चिंतन जास्त झालं असेल ते आपण भोग म्हणजे कोणतीही वासना असेल की मला ड्रॉइंग काढायचं चित्रकार व्हायचं आहे आणि ती माझी वासना अपूर्ण राहिली तर ते मी पुढच्या जन्मामध्ये चित्रकार होऊ शकते. म्हणजे त्या पुण्य असलं तर पुण्य असलं तर म्हणजे मी ह्या श्लोकाचं त्या तिकडे का गेलो की ज्या माणसाचं जो माणूस ज्याचं चिंतन करत असेल तो त्याला जाऊन मिळतो. म्हणजे तुम्ही कशाचंही चिंतन करत असाल तर ती तुमची गोष्ट अपूर्ण राहील किंवा एखाद्या परमेश्वराचं चिंतन असेल तर परमेश्वराच्या स्वरूपात त्या तिकडे वाईट विचार पण होऊ शकतो. विचार पण होऊ शकतो. होतो ना. म्हणजे त्याच्यात एक गंमत आहे. त्याने म्हटलं ना आपण म्हणून मृत जेव्हा आपण मरतो आपण तेव्हा ज्याचं चिंतन करतो ते आपण होतो. जसं भरत राजा तर त्याने सतत कडून चिंतन केलं त्याने की हरणाचं ह्याचं कसं होणार ह्या चिंतनात राहिला म्हणून तो हरिण झाला. पण ब्रह्मरक्षात तसं नसतं. ब्रह्मरक्षात स्वतः देह सोडलेला असतो आणि त्या चिंतनात तो त्याला सगळं स्मरण असतं मागचं त्याला मागचं दृश्य पण दिसतं. ब्रह्मराक्षस म्हणजे जनरली ज्ञानी ब्राह्मण असेल
आणि तो पण तो वासनेत अडकला तर त्याची त्या पुण्यामुळे त्याला शक्ती पण जास्त असते, पण ती योनी पण भयंकर सर्वात होते म्हणजे ब्रह्म. त्याला ते जाणवतं एक त्याला. ती चंद्रकांतमध्ये आहे का गोष्ट, म्हणजे एक गुरु असतात, म्हणजे चंद्रकांतमध्ये पण गोष्ट आहे मला. एक गुरु असतात साधू महाराज एकदम पोचलेले, आणि ते या का